नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिप्त पोलिसांच्या तावडीत गेल्यामुळे सगळी सूत्र हललेली आहेत. आता पूर्ण केस ही 360 डिग्रीमध्ये फिरून कशा प्रकारे महिप्त हा नागराजच नाव घेणार आहे. आता अर्जुन हा सगळ्या प्रकारे महिप्तला खाली पाडून कशा प्रकारे त्याच्याकडून सगळी कबुली घेणार आहे. आणि जेव्हा महिप्त नागराजच नाव घेणार त्याचप्रमाणे आता नागराजने हे सगळं का केलं, त्याचबरोबर नागराज हे सगळं त्याची सुरुवात कुठून झाली होती, म्हणजेच सुरुवातीपासूनची सगळी गोष्ट. त्याचप्रमाणे याने प्रियाला खोटारडीतान वी म्हणून कशा प्रकारे घरात आणलं आणि मग त्यानंतर खरी तन्वी कोण या सगळ्या सत्याचा शोध आता कशा प्रकारे लागणार आहे सायली. आणि अर्जुन कशा प्रकारे या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचणार आणि फायनली सायलीला तिचा न्याय मिळणार आहे, हे सगळे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की महिप्तने अगदी प्रत्येक प्रकारे अर्जुनला हरवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अर्जुनने काहीही करून आता महिप्तच्या फडशा पाडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता सायली ही देवाकडे प्रार्थना करते की अर्जुन सर हे लवकर व्यवस्थित घरी येऊ दे. परंतु जेव्हा अर्जुन घरी येतोय तेव्हा मात्र त्याची अवस्था ही खूप बेकार असते, कारण की अर्जुनवरती महिप्तने चाकूने वार केलेला आहे आणि त्याच जो वार झालेला असतो त्यामध्ये अर्जुनला जरा जखम झाली आहे. परंतु काहीही करून महिप्तला पोलिसांना मिळून दिलाय याचा आनंद अर्जुनला जास्त असतो आणि त्यामुळे तो ठरवतो की काही झालं तरी आता मागे हटायचा नाही. आपण आता जे काही केले ते करायचं ठरवलं ना ते पूर्ण करायचंच असं म्हणून त्याने आताच वतशी खुणगाट बांधून या सगळ्या अपघातामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे सत्य शोधायचंच हे आता अर्जुने ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे आता रविराजलाही आनंद झालाय की फायनली महिप्त सापडलाय. त्यामुळे या सगळ्या अपघातामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे लवकरात लवकर आपल्या समोर येईल, असं रविराज हा अर्जुनला सांगतो. त्याचप्रमाणे जेव्हा पोलीस हे महिप्तची चौकशी करत असतात त्यावेळेला महिप्तकडून काहीही ठोस अशी उत्तर मिळत नाहीत. म्हणजे पोलीस हर प्रकारे महिप्तकडून त्या व्यक्तीच नाव काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु महिप्त आपल्या तोंडातून काहीही शब्द काढत नाही. कारण जर नागराजच नाव घेतलं तर सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात आणि आपण कायमचे जेलमध्ये सडू शकतो. आपण हा गुन्हा मान्य केला तर त्यामुळे आता महिप्त त्याच तोंड बंद ठेवून असतो. म्हणून जेव्हा जेव्हा पोलीस त्याला विचारत असतात तेव्हा तो काहीही उत्तर देत नाही. परंतु आता पोलीस हे अर्जुनला सांगतात की काही झालं तरीही महिप्त हा त्याच्या तोंडून कबुली देत नाहीये. आम्ही आमच्या प्रकारे प्रयत्न करत आहोत. पण आता अर्जुनला लक्षात येत असतं की काही झालं तरीही आपल्याला आता हे समजून घ्यायला हवं की नक्की महिप्तने हे सगळं का केलेलं आहे. आणि त्यासाठी तो आता पोलिसांना सांगतो आणि महिप्तवरती प्रेशर आणण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू असतो. परंतु महिप्तची भीती एकच असते, ती म्हणजे साक्षी त्याची मुलगी जिवंत आहे हे नागराज आणि प्रियाला माहीत असतं. त्यामुळे त्याचा हाच मोठा वीक पॉइंट ठरलेला असतो. त्यानंतर आता नागराज हा फायनली सुमनला येऊन बघतो की सुमन तरी जागेवर आहे की नाही. जेव्हा सुमनच्या तिथे सुमनला जिथे ठेवलं तिथे नागराज येतो त्यावेळेला आता सुमन ही खूप घाबरलेली असते आणि सुमनकडे बघून तो चिडतो आणि तिला विचारतो की हे सगळं का केलंस तू, तुला कळते का काय केलंस तू ते. तेव्हा तो तिच्या तोंडातला बोळा काढतो आणि विचारतो की सांग काय झालं, कसा सुटला महिप्त, बोल ना. तेव्हा सुमन म्हणते की तो सुटला, त्याने मला सांगितलं की तू माझी दोरी सोड, मग मी तुझी दोरी सोडतो. अशा प्रकारे त्याने मला दोरी सोडायला भाग पाडलं. मग नागराज तिच्यावरती खूप चिडतो आणि म्हणतो की तुला कळत नाही का, तुझ्या मूर्खपणामुळे पुन्हा एकदा मी खड्ड्यात पडलो. खरंच तू इथे असलेलीच ब्री आहे. तेवढ्यातच आता प्रियाचा फोन हा नागराजला येतो आणि म्हणतो की काय झाले आता बोल. तेव्हा प्रिया म्हणते
की तुम्हाला कळते का तुम्ही किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय ते तुमच्या लक्षातच येत नाही आहो. तुम्ही हे जे सगळं काही केले ना, त्यामुळे तुम्ही किती मोठे अडकणार आहात तुम्हाला माहिती नाहीये. आता लगेचच प्रियाला तो बोलतो की बोल ना, काय झालं, लवकरात लवकर बोल. तेव्हा मग प्रिया म्हणते की नागराज काका हो, त्या महिपदलांना अटक झालीय. आताच मी साहिलीच फोनवरच बोलणं ऐकलं. सगळेजण इथे घरामध्ये जल्लोष करतायत आणि महिप्त पोलिसांच्या अटकेत आहे. हे ऐकल्यावरती नागराजला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय हे खरं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, मग मी तुम्हाला ही गोष्ट काही आनंदाने खोटी खोटी सांगू का हो? आता काय करायचं त्याचा विचार करा. जर त्या महिप्तने आपली नाव घेतली ना, तर आपण पण जेलमध्ये गेलोच म्हणून समजायचं त्यावेळेला. आता मग लगेचच तो म्हणायला लागतो की नाही नाही, तसं करू शकणार नाही तो, कारण त्याला एक गोष्ट माहिती आहे की आपण त्याची मुलगी, हे सगळे आपण एकत्र आहोत. आणि जर साक्षीच आपण पोलिसांना सांगितलं तर मात्र नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून तो साक्षीबद्दल तरी काहीही बोलणार नाही किंवा तिचा जीव वाचवण्यासाठी तो काही तोंड उघडणार नाही. अर्जुन म्हणतो की मला तरी कळत नाहीये की नक्की काय होऊ शकतं, परंतु एक गोष्ट नक्की, ती की साक्षीच या बाबतीत काहीही घडू शकतं हे त्याला माहिती. आणि आपण तशी त्याला धमकीच द्यायची. जर समजा महिपच्या समोर जाण्याची आपल्याला संधी मिळाली तर आपण त्याला धमकी देऊन ठेवायची. त्यावर प्रिया म्हणते की ते मी ऑलरेडी केलेलं आहे. साक्षीबद्दल तोंड उघडायचं नाही म्हणून मी अगोदरच त्याच तोंड दाबलं होतं. आता नक्की काय होणार ते मला माहीत नाही, पण जर महिपने आपलं ऐकलं नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं तो आता म्हणत असतो. त्यानंतर मग आता नागराज म्हणायला लागतो की मग आपल्याला आता संधी पाहिजे. जर महिपशी भेटता आलं तर मात्र आपल्याला त्या बाबतीतल तोंड उघडता येईल. तर इथे ऑलरेडी अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो, कारण की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जी सत्य गोष्ट आहे ती त्याला शोधून काढायचीच असते. आणि त्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये जातो. म्हणजेच महिप्त नेमकं काय बोलणार आहे, त्याच्या पुढच्या काय चाली आहेत, किंवा हे सगळं करण्यामागे कोण होतं, ही सगळी गोष्ट त्यांना शोधायची असते. आणि म्हणूनच महिप्तच तोंड उघडण्यासाठी अर्जुन आता तिथे पोहोचलेला असतो. आता महिप्त अगदी रागाने, खुशी वृत्तीने अर्जुनकडे बघत असतो आणि तो म्हणतो की काय अर्जुन, सुभेदार, तुला काय वाटतं की तू मला पोलिसांच्या तावडीत दिलं म्हणजे तुझं सगळं सत्य संपलं का? तुला अजूनही माहिती नाहीये की तुझं काय मोठं नुकसान होते. ते सगळ्या गोष्टी तुझ्या विरोधात घडतायत. तुला वाटलं असेल की तू मला पोलिसांच्या तावडीत दिलं म्हणजे तू खूप मोठं काम केलं, बरोबर ना? परंतु तसं काही नाहीये. पोलिसांच्या तावडीत तू मला दिलं, त्यामुळे तू तुझं खूप मोठं नुकसान करून घेतलं. तुझं सत्य आता तुला आयुष्यभर समजणार नाहीये. आता अर्जुन त्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की एक मिनिट, तुला काय वाटते महिप्त शिकरे, तूही असली फालतू बडबड माझ्या समोर करशील आणि मी गप्प बसेन तर ते अजिबातच होणार नाहीये. मला खरखर सांग की काय घडलं. म्हणजे या 22 वर्षापूर्वी तू जो काही प्रतिमत्याचा आणि सिनियरचा अपघात घडवून आणला, त्यामागचा खरा सूत्रकार कोण आहे ते सांग, लवकर सांग. असं म्हटल्यावरती आता इथे महिप्त हा त्याला काहीच बोलायला तयार नसतो. महिप्तला माहीत असतं की आपण जर काही सांगितलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तो गप्प बसलेला असतो, कारण की साक्षीच टेन्शन त्याला असतं. त्यावेळेला आता नागराज त्याला म्हणतो की हे बघ अर्जुन सुभेदार, तुला ना मी काही सांगणार नाही, समजलं? तेव्हा आता अर्जुन त्याला गुळात घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की तुला काय वाटतं, तू खूप मोठी गोष्ट घडवलीस का? अर्जुनला तो म्हणतो की तू जेलमध्ये सडशील, जरीही तू मास्टरमाइंड कोण आहे ते कबूल केलं नाहीस ना, तर मात्र त्या व्यक्तीची आणि तुझी शिक्षा, दोघांची ही शिक्षा ही एकत्र असेल. जर तू आता पोलिसांसमोर कबुली दिली की हे सगळं कोणी केले, या मागचा मास्टरमाइंड एकत्र कोण होता, तरी तुझं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे पोलिसांना माफीचा साक्षीदार म्हणून
तुला मी सोडायला काही वर्ष जेलची भोगून शिक्षा सोडायला लावू शकतो, परंतु जर तू या सगळ्या गोष्टी आता वेळेवर सांगितलं नाही तर मात्र या सगळ्या दोन्ही शिक्षा तुलाच भोगाव्या लागतील. त्याशिवाय जो व्यक्ती तुला सांगणारा होता मास्टर माइंड होता, तो व्यक्ती मस्त मात्र आनंदात बाहेर जगेल, परंतु तू मात्र आतमध्ये सडशील. विचार कर महिप्त, तुला काय करायचं ते? तुला काही वर्ष शिक्षा बघून बाहेर पडायचंय की असंच सडत फाशीची शिक्षा घ्यायची आहे, कायमच संपायचं आणि त्या माणसाला मुकाट सोडायचं? हे फक्त तू सांग. तेव्हा आता अर्जुनने अगदी व्यवस्थितपणे महिप्तला घोळात घेतलेलं असतं, कारण की कितीही काही झालं तरीही महिप्त हा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सांगू शकतो किंवा त्याला कसं घाबरवायचं हे अर्जुनला ट्रिक अगदी करेक्ट माहीत असते. त्यामुळे आता महिप्त विचार करतो की हा खरं बोलतोय, तो नागोबा हा बाहेर व्यवस्थित बाहेर जगायला नको इतकंच हव्य मला, आणि जर मी बाहेर पडलो तर त्या नागोबाला 113% मला मारता येईल, आणि जर मी लवकर बाहेर पडलो तर जेलमध्ये का होई ना मला त्याचा खून करता येईल. महिप्तची आता हीच इच्छा असते, आणि साक्षीच काहीतरी करता येईल, मला माझ्या माणसाला सांगून साक्षीला कुठेतरी हलवता येईल, तिची काहीतरी व्यवस्था करता येईल, तिथून हलवता येईल असा विचार आता महिप्तच्या डोक्यात सुरू असतो. त्यामुळे महिप्त आता नागराजच नाव घेऊन टाकतो. या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड हा म्हणजे तुझ्यास त्या रविराज काकाचा भाऊ नागराज किल्लेदार हाच आहे. आता हे जेव्हा अर्जुनला कळत तेव्हा त्याला त्याच्या पायाखालची जमीन हादरते, कारण इतके दिवस जो सायली आणि अर्जुनला संशय असतो तो खरा ठरलेला असतो. या सगळ्याच्या मागे नागराजचाच हात असतो. त्यानंतर आता इथे अर्जुन हा रविराजला सगळं कळवतो की सीनियर प्लीज, जे काही घडले ना त्याबद्दल मला तुला सगळं काही सांगून टाकायचंय, त्यामुळे प्लीज जेवढ्या लवकर जमेल तेवढं तू इथे ये. आणि या सगळ्याचा मास्टरमाइंड कळलाय नागराज किल्लेदार. आता हे ऐकल्यानंतर रविराजच्याही पायाखालची जमीन हादरते. तो विचार करतो की हे सगळं करण्यामागे नागराज का नागराज होता, म्हणजे माझ्या भावानेच आमचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं कळल्यानंतर आता तो रविराज प्रतिमाला सगळं काही सांगतो. प्रतिमालाही याचा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, म्हणजे आतापर्यंत हे सगळं करणारे नागराज भाऊजी होते. त्यांनी हे सगळं आपल्यासाठी न करता स्वतःसाठी करत होते. इतके वर्ष ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असणारा तो माणूस त्याच्यात रमाणे आपल्या घरामध्ये जो सगळ्यांना संपवणारा होता ते नागराज होते. आता हे ऐकल्यानंतर रविराज म्हणतो की मला अर्जुनने पोलीस स्टेशनमध्ये अर्जंट बोलवले, त्यामुळे मी आता एक काम करतो, मी नागराजला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याला काहीच कळू देत नाही. जर त्याला मी काही कळू दिलं तर तो कदाचित फरार होऊ शकतो. त्यामुळे हे आता मी नागराजला काहीही कळवणार नाहीये. तर त्याच वेळेला अर्जुनही नागराजला म्हणजेच रविराजला कळवल्यानंतर सायलीकडे घरी फोन करून कळवतो, कारण की जर समजा काही होऊ शकतं. नागराज हा खूप शातीर आहे आणि खूप खतरनाक आहे. जर तो घरी कोणालाही काही करण्याचा प्रयत्न करेल तर प्रत्येकाने सावध राहील पाहिजे. त्यासाठी अर्जुन सायलीला समजावतो आणि तिला म्हणजेच निरोप देतो की सायली, या सगळ्याच्या मागचा मास्टरमाइंड सापडलाय, तो म्हणजे नागराज काका, आणि नागराज काकाने हे सगळं घडवले. त्यामुळे प्लीज तुम्ही सावध रहा, म्हणजे जर समजा नागराज काकाचा काही मेसेज किंवा काही असेल तर त्याच्याकडे तुम्ही अजिबातच लक्ष देऊ नका. आता सगळेजण म्हणजेच अर्जुन, रविराज आणि सायली हे पोलीस स्टेशनमध्ये असतात. आता पोलीस स्टेशनमध्ये असताना रविराज हा महिप्त समोर येतो आणि म्हणतो की खरं सांग, हे सगळं कोणी घडवलं होतं? या सगळ्या मागचा सूत्रधार कोण होता सांग. तेव्हा असं म्हटल्यानंतर महिप्त आता म्हणतो की किती वेळा कबूल करणार मी नागराज साहेब, तुमच्या स्वतःचा धाकटा बाहू म्हणजेच नागराज किल्लेदार हाच या सगळ्याच्या मध्ये होता, आणि त्यानेच हे सगळं घडवून आणलं होतं, आणि म्हणूनच मला काही केलं तरीही त्याचं सत्य
हे उघडकीस आणायचं होतं आणि इतके दिवस हे सगळं करणारा तोच माणूस होता. तुम्हाला माहिती नाहीये त्या माणसाने अजून काय काय घडवून आणलंय. नागराजही सोबत असतोच. नागराज म्हणतो की महिप्त काय बोलतोयस काय तू, तुला कळते का? अरे स्वतःवरती आलं म्हणून तू उगच माझ्यावर नको घेऊस. किती काही झालं तरीही मी माझ्या भावाबाबतीत असं का बघेन? तुझ्यासारख्या खोटारड्या भावावर, माझा खोटारड्या माणसावर माझा भाऊना विश्वासच ठेवणार नाही. असं म्हटल्यावर आता महिप्त म्हणतो की काय नागराज शेड हो, तुम्हाला काय कळते का? तुम्ही काय बोलताय ते? तू ना नावाप्रमाणे आहेस नागराज आणि नागोबा डसणार आहेस तू. त्यामुळे तुझ्या कुटुंबाला स्वतः तू संपवण्याचा प्रयत्न केला होता. समजलं? हे सगळं करण्याच्या मागे तुझा एकच हात होता, ते म्हणजे मला काहीतरी पैसे देणं आणि सगळी या किल्लेदारची स्टेट आहे स्वतःच्या नावावर करून घेणं. आणि त्यासाठीच या नागराज किल्लेदारने हे सगळं घडवून आणलंय. आता खायनली तिथे महिप्त बोलून मोकळा होतो. आता मात्र नागराजला राग येतो की हा बोलला, आता याच्या मुलीला संपवण्याचं काम मात्र माझं. आता साक्षीला मी पोलिसांच्या ताब्यात कसं देतो ना, तेच बघायचं. आता त्याचं नाव घेतल्यानंतर इथे आता नागराज म्हणतो की बघित महिप्त शिकरे, तुला काय वाटलं की तू मोठ्या धुतल्या तांदळासारखा आहेस का? तू जेलमध्ये काय घडवून आणलास हे प्रकार सगळे मला माहिती आणि ते सगळे मी समोर आणू शकतो. तेव्हा अर्जुनला बघून नागराज घाबरतो आणि महिप्तला टेन्शन येऊ लागतं की जर याने माझ्या लेकीच्या बद्दल उच्चारलं तर मग मी काय करू. म्हणून तो आता गप्पच बसलेला असतो. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की महिप्त, तुला जे जे काही माहिती आहे ते सगळं तू सांग, त्याशिवाय तुझे हे गुन्हे कमी होणार नाहीत. जर तू काही लपवलस तर मात्र बघ. तर इथे आता नागराज हा महिप्त काही बोलायला जाणार तेवढ्यातच त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की गप्प बसायचं, समजलं? काहीही बोलायचं नाही. तू हे जे सगळं काही करतोय ना, मुद्दाम मला अडकवण्यासाठी करतोय. माझा काय याच्यामध्ये संबंध? बोल ना. काही वर्ष होती तुझ्याशी मैत्री, परंतु आता माझी तुझं काही घेणं देणं नाहीये. तेव्हा मग महिप्त म्हणायला लागतो की काय नागोबा, अरे काय करतोस काय तू? ती चिचुंद्री प्रिया आणि तू दोघांनी मिळून मला किडनप करून ठेवलं होतं. एवढं तुझ्या लक्षात येत नाहीये का? आता मला किडनप केलंस. तुला काय वाटलं की मी अडकून राहीन? शेवटी निघालो, पण दुर्दैवाने या सुभेदाराच्या तावडीत सापडलो मी. पण इथन मी नक्की सुटणार 113%. असं महिप्त अगदी दिमागात बोलतो. तेव्हा पोलीस त्याला म्हणतात की इथे पोलीस स्टेशनमध्ये राहून गुंडागिर्दीची भाषा बोलायचे नाही, समजलं महिप्त? शेखरे, तोंड बंद ठेवायचं असं म्हणून पोलीस त्याच्यावरती ओरडतात. तेव्हा मग आता सगळ्यांना समजलेलं असतं की महिप्तला किडनप करणारा हा नागराजच होता. शिवाय आता महिप्त म्हणतो की आणखी बॉम्ब फोडू का एक तुमच्या समोर, मी सगळ्यांसमोर? तो म्हणजे की याची बायको आहे ना, याची बायको सुमन किल्लेदार, याला पण या माणसालाच किडनप केले. आता ऐकल्यावर सगळे धागे दोरे आता रविराजला कळायला लागतात. रविराजला खूपच राग यायला लागतो. तो म्हणतो की नागराज, म्हणजे आमचा संशय खरा होता. तुझ्या बायकोला लपवणारा देखील तूच होतास. हे सगळं करताना तुला काहीही लाज कशी वाटली नाही रे? मला एक गोष्ट समजत नाहीये. अरे हे सगळं केलंस का नागराज? तू हा सगळा अट्टहास कशा पाहिरे, कशापायी? तेव्हा तो म्हणतो की दादा प्लीज याच काही ऐकू नको. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की का ऐकायचं नाहीये? हा जे काही बोलतोय ते खरं आहे. तुला अडकवण्यामागे याचा काय हेतू असेल सांग ना. त्याला तर शिक्षा मिळणारच आहे, त्याशिवाय तुलाही शिक्षा मिळणार आहे. म्हणजे जे काही सुमन सांगत होती ते आम्हाला खरं वाटत होतं. म्हणजे आतापर्यंत सुमनला सगळं सत्य माहीत होतं आणि त्यासाठीच तू तिला बंद करून ठेवली असणार. माहिती कुठे सुमन? तेव्हा मग आता लगेचच महिप्त पुढचा पॉइंट खोलतो. तो म्हणतो की तुम्हाला मी सांगेन की तुमची ती भावजाई कुठे आहे ते. पण एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की एक मोठी गोष्ट, आणि त्याचमुळे सुभेदारांच्या घरात मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता महिप्त म्हणतो
की अर्जुन सुभेदार, ही एक गोष्ट मी तुला सांगेन, पण त्याच्या बदलात तुला माझी शिक्षा कमी करावी लागेल. बोल, तुला जर मान्य असेल तर हे तरच बोल. म्हणजे तुझ्या घरात ही जी तन्वी म्हणून राहते ना, ती मुलगी नक्की कोण आहे आणि तीच नक्की काय अस्तित्व आहे. सगळ्या गोष्टी मी तुला सांगेन. तुझी ती बायको सायली, तिचा बाप आई कोण आहे, हे सगळं मला माहीत आहे. आणि जर हे सगळं तू मला म्हणजे मी तुला सांगेन, पण मात्र तू एकाच अटीवरती मी तुला सांगेन की तू माझी शिक्षा कमी करायची. बोल, तयार आहेस का? आता अर्जुन कोणत्याही अटीवर हे तयार होतो, कारण की अर्जुनला साहिलीचे आई वडील कोण हे शोधायचंच असतं. त्यामुळे आता अर्जुन आणि साहिली यांना काही केल्या त्यांचं सत्य शोधायचं असतं. तिथे प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असं की जर महिप्त आणि नागराज यांनी मला अडकवलं तर माझं काय होणार. या बाबतीत आता प्रिया पण खूप जास्त घाबरलेली असते. घरी राहून ती देवाची नुसता धावा करत असते की लवकरात लवकर काहीतरी कळू दे, म्हणजे महिप्त आणि नागोबा दोघे जाऊ दे, पण माझं काही नाव नको समोर येऊ दे, असं ती देवाला हात मारत असते. त्यावेळेला मग आता महिप्त हसायला लागतो आणि अर्जुन त्याला म्हणायला लागतो की हे बघ, जे काही आहे महिप्त, खरखर तुला सांगून टाक, मी प्रयत्न करीन तुझी शिक्षा कमी करण्याचा, पण मला खरं काय आहे तू सांगून टाक. आता महिप्त आता हसायला लागतो आणि म्हणतो की अच्छा ठीक आहे, तुला जाणून घ्यायचंच आहे ना, तर मग मी तुला सांगतो, पण ही गोष्ट तू लक्षात ठेव की तुला माझी शिक्षा कमी करावी लागेल. मी तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सत्याचा उलगडा करेन. तू आणि तुझे हे किल्लेदार कुटुंब मोठ्या स्कॅममध्ये फसलेले आहात. म्हणजेच हे देखील सगळं काही करण्याचं काम हे या नागराजच होतं. नागराजनेच हे सगळं घडवून आणलं होतं. इतक्या वर्षांमध्ये तो तुम्हाला फसवतोय आणि तुमच्या घरात जी कोणीही तन्वी सुभेदार म्हणून राहते ना, ती मुलगी पण खोटारडी आहे. ती मुलगी तन्वी नसून ती वेगळीच कोणीतरी आहे. आणि तन्वी ही कोण आहे तेही मला किल्लेदाराची मुलगी आहे. आणि प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी ही म्हणजे सायली. आता हे सगळ्यांसमोर सत्य आलेलं आहे आणि जेव्हा अर्जुनला हे सत्य समजत तेव्हा मात्र त्याला खूप मोठा आनंद होतो. आणि रविराजला देखील आपली मुलगी ही तन्वीच असल्याचं, म्हणजेच तन्वी म्हणजे सायलीच असल्याचं समजल्या आल्यानंतर त्यालाही खूप मोठा आनंद होतो. आता मात्र इथे प्रिया पण अडकलेली असते. नागराज, प्रिया, त्याचप्रमाणे महिप्त, हे सगळे जण आता फार मोठ्या संकटात अडकलेले असतात. परंतु नेमकं पुढे काय घडणार आता या सगळ्यामध्ये? नागराज पुढे काय करेल किंवा प्रियाचा पुढचा काय प्लॅन असणार आहे? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.